2014 भारतीय जनता पार्टी ही मुख्य मुद्दा भ्रष्टाचारमुक्त भारत करणार म्हणून देशामध्ये सत्तेत आली। आणि 2014च्या अगोदर जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती, जेव्हा विरोधी पक्षामध्ये होती, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रामधील काही नेत्यावर आरोप असे केले होते, जसे नांदेडचे आमदार अशोकराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर असताना भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर आरोप केले की आदर्श सोसायटी घोटाळा त्यांनी केला आणि त्यांना पद गमवावे लागले। त्यानंतर आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसने भ्रष्टाचाराच्या नावावरून त्यांना तिकीट नाकारलं होतं। त्यानंतर भाजपने त्यांना स्वतः आरोप केल्याच्या नंतर जेव्हा काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारलं, त्यावेळेस भाजपने आपण तिकीट दिलं आणि आपल्या पक्षामध्ये घेऊन ते आता सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत। त्यानंतर महाराष्ट्राचे काही नेते जसे हसन मुश्रीफ यांच्यावर खूप मोठा आरोप झाला होता, ते आता सध्या काय करत आहेत, ते सुद्धा भाजपसोबत मांडीला मांडी घालून मंत्रिपदावर आहेत। त्यानंतर 2014 महाराष्ट्रामधील एक राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते छगन भुजबळ साहेब हे सुद्धा जेलमध्ये गेले होते। जेलमध्ये त्यांना जाण्याचं कारण होतं की महाराष्ट्र सदन घोटाळा, दिल्लीमध्ये जे महाराष्ट्र सदन घोटाळा मानण्यात आलं त्यावरून त्यांना आरोप करण्यात आले आणि त्यांना सजा पण झाली। त्यानंतर तो आज महाराष्ट्रातील छगन भुजबळ आहे, हे महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत मांडीला मांडी घालून मंत्रिपद घेऊन भाजपसोबत सत्तेत आहेत। आणि मुख्य गोष्ट म्हणजे तेच नेते ज्या नेत्यावर भाजपने आरोप केले होते, ते नेते जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोदी किंवा अमित शहा येतात त्यांना रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर जातात, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे साहेब यांच्यावर सिंचन घोटाळा होता। सिंचन घोटाळ्याचं नाव घेऊन त्यांच्यावर खूप आरोप करण्यात आले आणि सगळ्यांना माहीत पण आहे की सिंचन घोटाळा किती मोठा आहे। त्यानंतर आज ते महायुतीसोबत सत्तेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी नेते असले तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत सत्तेत आहेत। त्यानंतर अजित पवार जे आज स्वर्गवासी झाले आहे, अजित पवार आपण 70,000 कोटीचा घोटाळ्याचे भाजपने आरोप केले आणि आरोपच नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे बैलगाडीभर पुरावे होते आणि त्यांनी विधानसभेमध्ये दाखवले पण होते। त्यानंतर काय झालं, ते आजच्या घडीला सोबत त्यांच्या सत्तेत होते, ते स्वर्गवासी झाली ही गोष्ट वेगळी, परंतु भाजपाची पार्टी जे बोलून सत्तेत आली होती त्यावर एकही वेळेस टिकली नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याबाबत दुनियाने विचार केला पाहिजे।